ओंकार विनायक मुजुमदार, ओंकार विनायक मुजुमदार। ताई, आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित वधूवर परिचय मेळाव्याला आपण उपस्थिती लाभली आपली, काय सांगा? मेळाव्याचे चित्र बघता काय वाटतं? मेळाव्याचं चित्र बघून तर मला अत्यंत आश्चर्य वाटलं की इतकी चिकार गर्दी आणि इतका हा सोहळा इतका सफलतापूर्वक अरेंज केला सुधीर नाईकांनी, त्यांनी मला आमंत्रण दिलं आणि मला असं वाटतं की आमच्या समाजात लग्न ही किती गरजेची गोष्ट आहे आणि हा मेळावा आजचा मेळावा मला बघितल्यानंतर असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांना, प्रत्येक मुलींना मुलांना आपली खात्री आहे आणि अशा पवित्र स्थानावरती हा सोहळा इतका सक्सेसफुल होईल मला असं नव्हतं वाटलं यायच्या आधी, पण आल्यानंतर तो चित्र मी पाहिला मला असं वाटतं की हा सोहळा खूप सक्सेसफुल झाला आहे आणि पूर्ण टीमला मला बधाई देण्याची की हा सोहळा जो अरेंज गेलेला आहे दरवर्षी झाला पाहिजे आणि आपण ज्योतिषशास्त्रावर मोठं आपलं काम आहे, ज्योतिषशास्त्र आपण जाणत आहे, समाजाकडून काय अपेक्षा आहे, काय अपेक्षित आहे? समाजाकडनं मला हीच अपेक्षा आहे, हिंदुत्व आधी राहिलं पाहिजे। आम्ही ब्राह्मण असो, ठाकूर असो, कुणबी असो, कुठलेही हिंदू आधी जागृत झाल्यानंतरच ब्राह्मण जागृत होऊ शकतो, कारण की लिव्ह इन रिलेशनशिप आणि अदर इंटरकास्ट मॅरेजेस ज्या होतात ती थांब लागते। वधूवर सूचक मेळाव्याकडे जर बघितलं, चिकित्सक नजरेने जर बघितलं गेलं तर फक्त नोंदणी होते, वधू आणि वर हजर राहत नाहीत, आई वडील हजर असतात, काही वेळेस तेही येत नाही, ही एक शोकांतिका। ही फार दुःखाची गोष्ट आहे आणि फ्रँकली मी स्पष्ट बोलते की आजकालच्या ज्या मुली खूप एज्युकेशन एक्स्ट्रीम एज्युकेशन झालेले आहेत आणि ज्या पॅरेंट्स आहेत त्या मुली फार माजलेल्या आहेत। प्रत्येकदा मी प्रत्येक माझ्या लेक्चरला मी गोष्टी सांगते की प्रत्येक मुली आणि मुलांचं लग्न हे नसतं, एक फॅमिली वाईज लग्न असतं आणि ती जोडी वरतून आलेली असते। आज मी पाहिलं डिवोर्सिंग इतक्या मुली झालेल्या आहेत कारण की त्यांना अंडरस्टँडिंग नाही आहे। ज्योतिषीच्या हिशोबाने जर मी सांगेल आहे तर प्रत्येक मुली जे आई वडील जे आहेत ते इतके कठोर नाही आहेत, आदर्शवादी बनले नाही आहेत, म्हणून आमच्या समाजात, ब्राह्मण समाजात हा विषय उद्भवून येतो आहे। आई वडील म्हणून काळजी असणं साहजिक आहे, यात वाद नाही, पण मुला मुलींपेक्षा आई वडीलच त्यांच्या मागण्या आणि त्यांच्या अपेक्षा सांगतायत, याकडे कसं बघायचं? तेव्हा अपेक्षा कशी असावी ही आई वडिलांना आणि मुलींना देखील असावी। कारण या जीवनात सगळे चांगले व्यवहार करतात, पण मला बिल्डिंग हवी, मला फ्लॅट हवा, मला आई वडील नको, मला सासू सासरे नको, जे मी या क्षेत्रात स्पेशली महाराष्ट्रात बघते आहे ते आमच्या इतर क्षेत्रात प्रदेशात ही गोष्ट नाही आहे। तर मी आईवडिलांना आणि मुलामुलींना ज्या चॅनलमधनं सांगते की अपेक्षा कमी ठेवावी, आपण देण्याची अपेक्षा ठेवावी, घेण्याची ठेवावी आणि जितकं शिक्षण होतं आहे त्याचा आमचा सदुपयोग आमच्या समाजात कसा होईल आफ्टर मॅरेज ते लक्ष द्यावं। धन्यवाद मॅडम।